नमस्कार प्रेक्षकाहो. या आठवड्याच्या मराठी मालिकेच्या टी-आर-पीमध्ये अनपेक्षित बदल झाले आहेत. ठरलं तर मगचा पहिला नंबर, तर लग्नानंतर होईलच प्रेम टॉप 5 मध्येच नाही. मराठी मालिका प्रेक्षकांच्या जास्तीत जास्त पसंती असलेल्या मराठी मालिकेच्या वाहिन्यांवरील मिळाली यासाठी चॅनल्स सर्वोत्तम प्रयत्न करत असतात. मालिकांमध्ये प्रेक्षकांना खिलवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ट्विस्ट आणि रंजक वळण आणत जातात. त्यामुळे त्या मालिकांची टी-आर-पी रेट वाढतो. दर आठवड्याच्या रिलीज होणाऱ्या टी-आर-पीमध्ये आकड्यावरून प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंतीची कोणत्या मालिका मिळते हे समजले. आता या आठवड्याची टी-आर-पी आकडा समोर आला असून नेहमीप्रमाणे स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे आणि नुकतीच या मालिकेची प्रियाची पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरी एंट्री झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे प्रिया पुन्हा कट कारस्थान करून सायलीला खाली दाबण्याचा प्रयत्न करणार हे नक्की. दुसऱ्या क्रमांकावर थोडं तुझं थोडं माझं ही मालिका आहे, पण दुर्दैवाने गेल्या आठवड्यातच या मालिकेचा प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. टी-आर-पीच्या तिसऱ्या स्थानी आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे तू ही रे माझा मित्र आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिका आहेत. या दोन्ही मालिकांमध्ये सध्या विवाह सोहळा विशेष एपिसोड पाहायला मिळत आहेत. ईश्वर हिला वाचवण्यासाठी अर्णव तिच्याशी लग्न करतो, तर ऐश्वर्याचे कारस्थान उघडकीस आणण्यासाठी जानकी आपल्या नवऱ्याचं तिच्याशी लग्न लावून द्यायचं तयार होते. हे या आठवड्यात पाहायला मिळालं. 5व्या क्रमांकावर लक्ष्मीच्या पावलांनी, तर 6व्या क्रमांकावर कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका आहे. यावेळी लग्नानंतर होईलच प्रेम या लोकप्रिय मालिकेचा मात्र टी-आर-पी यादीत 7वा क्रमांक मिळाला आहे. या मालिकेनंतर 8वा क्रमांक येड लागलं प्रेमाचं, 9वा क्रमांक आता हो दे रे धिंगाणा, त्यानंतर दुपारी लागणारी शुभविवाह आणि मुरंबा या मालिकांचा नंबर आहे. यानंतर शेवटच्या 3 क्रमांकामध्ये आई आणि बाबा रिटायर होत आहेत. हळद उरुसली कुंकू असलं आणि अबोली या मालिकांचा नंबर आहे. याशिवाय स्टार प्रवाह वाहिनीबद्दल बोलायचं झाल्यास या वाहिनीने गेल्या 5 वर्ष सर्व वाहिन्यांमध्ये आपले पहिले स्थान राखून ठेवले आहे. असेच नवनवीन टी-आर-पीचे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.